जय शिवराय मित्रांनो, अखेर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 10 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अधिकृत याच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पोर्टलवरती पीक विमा भरत असताना 1 ऑगस्ट ही कट ऑफ डेट दाखवत होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेले होते। राज्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या माध्यमातून पूर्णपणे या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये पीक विमा काढण्यात आलेला नाही। या वर्षीचं अल निनोचं वर्ष, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून या पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत होतं। परंतु 31 जुलै 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला नाही आणि अतिशय अल्प असा सहभाग नोंदवण्यात आल्यामुळे शेवटच्या काही दिवसांमध्ये हे पीक विम्याचे अर्ज करत असताना येणाऱ्या टेक्निकल एररमुळे या पीक विमा योजनेमध्ये मुदतवाढ मिळावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती। विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेले, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत होते। आता या शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 10 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेमधील ट्रिगर काढण्यात आल्यामुळे न मिळणारा पीक विमा, यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे। शासनाने या योजनेला गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी या योजनेमध्ये ट्रिगर लागू करणं असेल किंवा पीक विमा कंपन्यांवरती अंकुश ठेवणं असेल, या बाबी कुठेतरी पार पाडणं गरजेचं आहे। अन्यथा शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली योजना हळूहळू अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाठ फिरवल्यानंतर एक दिवस नक्कीच बंद होऊ शकते। तर आता जे शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना पीक विमा भरायचा असेल, ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपला पीक विमा भरू शकतात। याच्या संदर्भातील अधिकृत असा GR देखील राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच निर्गमित केला जाईल। धन्यवाद।